आराम से आराम से हिंदी आराम से हिंदी। नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी येथील दत्ता मेघे रिक्रिएशन सेंटर जलतरण तलावावर आज जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय व मनपास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। मात्र या स्पर्धेत प्रचंड निष्काळजीपणा दिसून आला। स्पर्धेदरम्यान डुबणाऱ्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ समोर आला असून त्या ठिकाणी कोणताही लाईफगार्ड नसल्याचे स्पष्ट झाले। जिल्हाभरातून 5वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते, परंतु स्पर्धेच्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधांचा पूर्ण अभाव होता। दिवसभर उन्हात पालकांना उभे राहून मुलांची वाट बघावी लागली। सरकारकडून अशा स्पर्धांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जातो, तरी सुद्धा आयोजकाकडून कोणताही आवश्यक खर्च न करता केवळ औपचारिकता म्हणून स्पर्धा पार पाडल्या जात असल्याची टीका पालकांनी केली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या निष्काळजीपणाविरोधात संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी पालक व उपस्थितांकडून करण्यात आली आहे। आज इथं होत असलेल्या ज्या जिल्हास्तरीय कॉम्पिटिशन स्पर्धा आहे स्विमिंगच्या, यामध्ये मी उमरेडून आपल्या मुलाला घेऊन आलेलो आहे। इथं या 9चा टायमिंग दिलेला आहे, परंतु आयोजकाकडून 9 वाजता इथून काहीही सुरुवात झालेली नाही। 11 वाजता सुरू करतात। आज मुलांची संख्या बघता इथं इव्हेंट जे होणारे प्रोग्राम आहेत ही त्याच वेळेत व्हायला पाहिजे, जेणेकरून म्हणजे दिवसाच्या आतमध्ये त्यांच्या स्पर्धा संपतील, परंतु आयोजकाकडून अशी काही व्यवस्था केलेली नाही। त्यानंतर इथे मुले आलेले आहेत, यांना थांबण्याची पण अशी काही व्यवस्था दिसत नाही, कारण कोणी झाडाच्या आडोशाला तर कोणी सावलीच्या बाजूला जाऊन उभे राहतात। म्हणजे बाहेरून येणाऱ्या मुलांसाठी यांनी काय व्यवस्था केली आहे बा, हा एक मोठा प्रश्नचिन्ह येत आहे। पण महत्त्वाची एक गोष्ट पुन्हा एक सांगू इच्छितो, इथं जे एवढं मोठं आपला स्विमिंग पूल आहे, या स्विमिंग पुलावरती एवढा शासनाकडून निधी येतोय, पण या ठिकाणी व्यवस्था काही केलेली नाही। म्हणून या पैशाचं का करणार आणि जनतेला या पैशाकडून काय म्हणजे आपलं हे दिला जाईल तेच समजत नाही आहे। म्हणून असं वाटतं की ज्यांनी शासनाने याकडे थोडं काळजीने लक्ष द्यायला हवं। जिल्हास्तरीय कॉम्पिटिशन इथे स्विमिंगचं चालू आहे। मी कोचिंग म्हणून इथे प्रशिक्षक म्हणून आलो आहोत, परंतु इथला जो भोंगळ कारभार दिसत आहे, रिपोर्टिंगमध्ये खूपसा इथे विलंब होत आहे आणि इथे नाहीतरी 200-300 मुलं आलेले आहेत। इथे 200-300च्या वरतीच म्हणता येईल, कमी नाही, परंतु त्या 200-300च्या मागे फक्त 2 रिपोर्टिंग करणारे बसलेले आहेत तिथे। त्याच्यामुळे 1-2 तास त्या मुलांना असं उन्हात उभं राहावं लागत आहे। वरून दुसरी व्यवस्था एक आम्ही आता बघितलं की सर्वात मोठं या गोष्टीत जीवितहानी होण्याची खूप मोठी याच्यात सर्वात मोठा प्रकार घडतो, परंतु या ठिकाणी आज एकही लाईफगार्ड इथे उभा नाही आहे। आणि इथे काही वेळा आधीच एक मुलगी म्हणजे डुबता बुडता वाचली, परंतु तिला वाचवायसाठी जे इथे स्विमिंगसाठी आलेले कॉम्पिटिटर होते ते स्वतः कुदले, परंतु इथे एकही लाईफगार्ड आढळलेला नाही। असं इथलं भोंगळ कारभार चालू आहे। वरून